एक वाक्य आहे, इरादे तो लाख बनते हैं लेकिन शिरडी वही आते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं. बघा, या वाक्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की आपण कोणत्याही मंदिरात जातो किंवा उपासना करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी मंदिरात जातो, पण तुम्ही मंदिरात जात बीत नाही. तुम्ही त्या देवतेकडून, त्या ताकदीकडून बोलवले जातात. आणि याच विषयावरती अधिक माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. आणि जर तुम्ही कोणत्याही मंदिरात जात नसाल तर तुम्हाला देवाचं बोलवणं काही येत नाही, असा त्याचा अर्थ घ्यायला हरकत नाही. आणि त्यासाठी आणि ही माहिती समजून घेण्याआधी तुम्हाला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला हवं. आपण अनेकदा म्हणतो मी देवाचं नाव घेतो, मी मंदिरात जातो, पण कधी विचार केलाय का की या देवाचं नाव घेण्याची प्रेरणा कुठून येते? आज या क्षणी तुमच्या मनात साईबाबा आले, कृष्ण आला, राम आला, शिव आला, दत्त आले, कोणत्याही जर नाव देवतेचं तुम्हाला घ्यावंसं वाटत असेल तर ती भावना देखील त्यानंच दिलेली असते. आपल्या आजूबाजूला आपण अनेक लोक पाहतो, काही जण सुखात असतात, काही जण दुःखात असतात, पण देवाचं नाव त्यांच्या ओठावरही येत नाही. याचा अर्थ एवढाच आहे की प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आली कीच घडते. बऱ्याच घरांमध्ये मी देवघर पाहतो, पण बऱ्याच घरांमध्ये देवाची पूजा करण्याची इच्छा त्या घरातल्या कोणालाच होत नाही. अख्खे देव आणि देवघर धुळखात पडलेलं असतं. मंदिरात जाण्याचंही तसंच आहे. अनेकदा आपण ठरवतो या महिन्यात मंदिरात जायचं, पण काही ना काही कारण निर्माण होतं आणि जाणं पुढे ढकललं जातं. तर काही वेळा योजना नसताना अचानक असा योग येतो की आपण त्या मंदिरांमध्ये जाऊन पोचतो. तुम्हाला काय वाटतं, हे योगायोग असतात? नाही, योगायोग नसतात. यामागं एक अदृश्य नियोजन असतं. माझ्या स्वतःच्या आयुष्यात असे असंख्य प्रसंग आले की मंदिरामध्ये जाण्याची वर्षानुवर्षे इच्छा होती, पण योग आले नाही. आणि काही ठिकाणी तर जाण्याचा विचारही नव्हता, तरी अचानक परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या देवांचं दर्शन घडलं. बऱ्याचदा मी कामानिमित्त, व्हिजिट निमित्त जेव्हा आवर्जून त्या कुठेही परिसरात जातो आणि तिथल्या देवतांना, मंदिरांना भेटून येतो, भेटीत देतो, तेव्हा त्यातली ऊर्जा जी आहे ती मी स्वतःमध्ये सामावून घेतो. आणि हे करताना मला नक्कीच जाणीव होते की आपल्याला ह्यानेच बोलवलंय. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, ते म्हणजे मी तिरुपती बालाजी येथे दर महिन्याला लागोपाठ 7-8 वेळा गेलो. आश्चर्य म्हणजे 7-8 जे काय असते प्रत्येक वेळेस मला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. पण त्यानंतर आता मी जायचं ठरवतोय तरी पण काही जमून येत नाही, सगळं असूनही मार्ग निघत नाही. याचा अर्थ आपण काय घेऊयात? याचा अर्थ जोपर्यंत देवाजीच्या मनात नाही तोपर्यंत तिथे तुमचं काहीही चालणार नाही. तेव्हा जाणवलं की आपण योजना आखतो, पण अंतिम निर्णय मात्र वरच्याचा असतो. मग याचा अर्थ असा आहे का की आपण प्रयत्नच करायचा नाही? प्रयत्न आपण करायचेच, पण योग्य वेळ, योग्य संधी आणि योग्य परिस्थिती कधी निर्माण करायची हे मात्र ईश्वर ठरवतो. आता प्रश्न पडेल की देव मंदिरात का बोलवतो? कारण मंदिर म्हणजे दगडाची इमारत नाही. तिथे दररोज पूजा होते, मंत्रोच्चार होतात, आरती होते, नामस्मरण होतं. हजारो भक्तांची श्रद्धा त्या ठिकाणी एका सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करते. आणि जेव्हा आपण त्या वातावरणात काही क्षण शांतपणाने उभा राहतो तेव्हा मन प्रसन्न होतं, विचार सकारात्मक होतात आणि अनेक निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतात. आणि म्हणूनच मंदिरात गेल्यावर अनेकांना एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते, ऊर्जा मिळते. आजकाल काही लोक म्हणतात मंदिरात जाऊन काय मिळतं? मंदिरात तर चोऱ्या माऱ्या चालतात, तिथल्या दक्षिणावरती लोक डल्ले मारतात. अहो, त्यांची कर्म त्यांच्यापाशी, तुम्ही तुमचं बघा. आपण आपल्या आई वडिलांना, मित्रांना, आपल्या प्रिय व्यक्तींना भेटायला जातो का नाही? ते त्यांच्याकडनं काही मिळावं म्हणून नाही जात, प्रेम असतं म्हणून जातो. तसंच भगवंताकडे जायला पाहिजे, तसंच त्यांनी आपल्याला बोलवलं पाहिजे. मग ज्यानं आपल्याला हे जीवन दिलं, श्वास दिला, विचार करण्याची बुद्धी दिली, त्या परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आपण काही क्षण मंदिरात जाऊ नयेत का? भक्ती ही व्यवहार नसते, ती कृतज्ञतेची भावना असते. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण होईल तेव्हा तर तो तुम्हाला बोलवेल. माझा आणखीन एक अनुभव असा आहे की ज्या व्यक्तीच्या जीवनात चांगली कर्म असतात ना, त्याच्यासाठी भक्तीचे मार्ग सहज खुले होऊन जातात. त्याला सत्संग मिळतो, चांगले विचार मिळतात, संतांचा सहवास मिळतो, योग्य वेळी देवदर्शनाचा योगही येतो. माझा अनुभव आहे. म्हणून देवाकडे जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे चांगले कर्म. काम सांभाळून तुम्ही सगळं करू शकता. यासाठी तुम्हाला त्याचं बोलावणं यायलाच पाहिजे. तुमचं चांगलं कर्म झालं की तो बोलवणारच. कोणाचं मन दुखू नका, कोणाला फसू नका, आई वडिलांचा आदर करा, कुटुंबातल्या प्रत्येकाशी प्रेमानं वागा, शक्य असेल तिथं दुसऱ्याला मदत करा, अहंकार टाळा आणि प्रत्येकाबद्दल सद्भावना ठेवा.
जेव्हा माणूस अशी जीवनशैली स्वीकारतो तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक योग आपोआप निर्माण होऊ लागतात आणि परमेश्वर स्वतःहून त्याला दर्शन देतो. त्यामुळे पुढच्या वेळेस अचानक कोणत्याही मंदिरात जाण्याचा योग आला आणि कोणी जर म्हणलं सहज चल दर्शन करून येऊ, तर क्षणाचाही वेळ घालू नका, योगायोग म्हणून पाहू नका. कदाचित तो परमेश्वराने तुम्हाला दिलेला संकेत असू शकतो. आपण फक्त आपली कर्म चांगली ठेवायची, बाकी योग्य वेळी योग्य दार उघडण्याचं काम ईश्वर स्वतः करत असतो. तुम्हाला आलाय का असा एखादा अनुभव? आला असेल तर तो नक्की सांगा, कारण तुमचे आलेले अनुभव इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरू शकतात. बाकी विचार पुष्पचे हे भाग तुम्हाला नक्की आवडतायत, शेअर करा. ओम साई.